पहा आता लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मिओसिसबद्दल इंट्रोडक्शन. आता आपण बघू मिओसिस 1. मग आता मिओसिस 1 हा काय आहे? मिओसिसचा पहिला भाग आहे. आपल्याला माहिती आहे मिओसिस हे जे विभाजन आहे पेशीचं हे 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होत असते. पहिला भाग त्याला आपण म्हणतो मिओसिस 1, दुसरा भाग त्याला आपण म्हणतो मिओसिस 2. मग आता मिओसिसचा पहिला भाग त्याला आपण म्हणतो मिओसिस 1. द फर्स्ट पार्ट ऑफ मिओसिस इज कॉल्ड मिओसिस 1. मिओसिस का जो पहला भाग है उसको हम कहते हैं मिओसिस 1. मग आता पहा मिओसिस 1 मध्ये काय होते की पॅरेंट सेल डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल तयार करून देते. काय होते मिओसिस 1 मध्ये पॅरेंट सेल डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल आपल्याला तयार करून देत असते. मग आता पॅरेंट आपल्या कंडिशन माहिती आहे मिओसिस कोणत्या सेलमध्ये घडत असते? तर डिप्लॉइड सेलमध्ये घडत असते. डिप्लॉइड सेल कोणती? तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मधली. मग रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणते? मेल असेल तर टेस्टिस, फिमेल असेल तर ओव्हरी. मग मेलच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे टेस्टिस. टेस्टिसच्या आतमध्ये कोणत्या सेल? तर जर्मिनल सेल्स किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स ज्यांना आपण म्हणत असतो जर्मिनल सेल. मग पॅरेंट सेल कोणती असेल? एकतर जर्मिनल सेल असेल कोणाची? टेस्टिसची, किंवा जर्मिनल सेल असेल ओव्हरीची. मग आता ही सेल कशी आहे? डिप्लॉइड. ही सेल आहे डिप्लॉइड. मग डिप्लॉइड पॅरेंट सेल डिवाइड होत असते आणि 2 सेल तयार करते. यांना आपण म्हणतो डॉटर सेल. मग डॉटर सेल कशा आहेत? हॅप्लॉइड, म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम यांच्यामध्ये आहे. मग हे जी पहिला पार्ट आहे याला आपण म्हणत असतो मिओसिस 1. हा आहे मिओसिस 1. मिओसिस 2 काय आहे की डॉटर सेलमध्ये पुन्हा विभाजन होते आणि एका डॉटर सेलच्या 2 डॉटर सेल, मग 2 डॉटर सेलच्या 4 नवीन डॉटर सेल पाहायला भेटतात. मग आता याच्यामध्ये हाफ क्रोमोझोम, प्रत्येकामध्ये हाफ क्रोमोझोम. मग हा जो पार्ट आहे हा आहे मिओसिसचा पार्ट 2. मग हे जे पूर्ण डिव्हिजन आहे या पूर्ण डिव्हिजनला आपण म्हणत असतो मिओसिस. मग मिओसिस 2 भागात डिवाइड होते किंवा मिओसिस डिवीजन के 2 भाग पड़ते. मिओसिस ये जो डिवीजन है इसके 2 हिस्से पड़ते हैं. कौन से? पहला हिस्सा मिओसिस 1, दूसरा हिस्सा मिओसिस 2. मिओसिस कंसिस्ट ऑफ 2 पार्ट. पार्ट 1 मिओसिस 1, पार्ट 2 मिओसिस 2. व्हाट हैपेंस इन पार्ट 1 मिओसिस 1? पॅरेंट सेल डिवाइड्स टू प्रोड्यूस 2 डॉटर सेल. मग इथे जमलं तुमचं मिओसिस 1. मिओसिस 2 सुरू झालं कोणामध्ये? डॉटर सेलमध्ये. आणि डॉटर सेल, प्रत्येक डॉटर सेलच्या 2 नवीन डॉटर सेल तयार झाल्या. प्रत्येक डॉटर सेलपासून 2 नवीन डॉटर सेल तयार झाल्या. मग हे जे विभाजन आहे याला म्हटलं आपण मिओसिस 2 पार्ट 2. मग हे पूर्ण डिव्हिजन मिओसिस, त्याचे 2 भाग मिओसिस 1, मिओसिस 2. मग आता आपल्याला कोणतं पाहायचं आहे? फक्त मिओसिस 1 पाहायचं आहे. मग मिओसिस 1 मध्ये काय होते बघा? पॅरेंट सेल डिप्लॉइडची, डॉटर सेल हॅप्लॉइड तयार होते. मग याच्यामध्ये काय झालं? चेंज काय घडला की जो क्रोमोझोम, जो DNA पॅरेंट सेलमध्ये आहे त्याच्यामध्ये डॉटर सेलमध्ये जर तुम्ही कम्पेअर कराल तर डॉटर सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या हाफ झाली. म्हणजे मिओसिस 1 कसा आहे? मिओसिस 1 इज हेटेरोटिपिक डिव्हिजन. हेटेरोटिपिक म्हणजे काय? हेटेरो म्हणजे वेगवेगळे दिसणारे, जो अलग अलग दिखते हैं उनको हम कहते हैं हेटेरो. म्हणजे वेगवेगळे दिसतात त्यांना आपण हेटेरो म्हणतो. मग पॅरेंट सेलचा DNA वेगळा दिसतो, डॉटर सेलचा DNA वेगळा दिसतो. म्हणून मिओसिस 1 हे कसं डिव्हिजन आहे? हेटेरोटिपिक डिव्हिजन. मिओसिस 2 पाहावं, डॉटर सेलमध्ये सेम क्रोमोझोम आहे आणि इकडच्या डॉटर सेलमध्येही सेम क्रोमोझोम आहे. मग आता हीच डॉटर सेल पुन्हा बनेल पॅरेंट सेल आणि हिच्यामध्ये पहा हॅप्लॉइड क्रोमोझोम, इकडेही पहा हॅप्लॉइड क्रोमोझोम. मग इथं क्रोमोझोम नंबर सेम राहिला. मग सेम राहिला तर आपण त्याला शब्द वापरतो होमो. मग मिओसिस 2 कसा आहे? होमोटिपिक. मिओसिस 1 इज हेटेरोटिपिक, मिओसिस 2 इज होमोटिपिक. एवढं आपलं क्लिअर झालं. मग आता मिओसिस 1 मध्ये 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप तिचं नाव कॅरिओकायनेसिस 1. दुसरी स्टेप तिचं नाव सायटोकायनेसिस 1.
मग अर्थ समजून घ्या. कॅरिओकायनेसिसचा काय? कॅरिओचा अर्थ न्यूक्लियस, कायनेसिसचा अर्थ डिव्हिजन, न्यूक्लियसचं विभाजन, कॅरिओकायनेसिस. सायटो मीन्स सायटोप्लाझम आणि सेल मेम्ब्रेन. कायनेसिस म्हणजे विभाजन. मग इथं काय घडते? सायटोप्लाझमचं विभाजन घडते, सेल मेम्ब्रेनचं विभाजन घडते. मग याला आपण म्हणतो सायटोकायनेसिस. मग कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस यांनी मिळून तयार होते मिओसिस किंवा मायटोसिस. मिओसिस आणि मायटोसिसमध्ये 2 फेजेस असतातच, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. मग आता याच्यात आपण पाहू कॅरिओकायनेसिस 1. मग आता कॅरिओकायनेसिस 1 काय आहे पहा. इट इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. इट इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आहे ते. इट इन्व्हॉल्व्स 5 फेजेस. याच्यामध्ये पुन्हा 5 फेजेस आहेत. इट इन्व्हॉल्व्स 5 फेजेस. मग आता आपण मायटोसिसमध्ये पाहिलं आहे कॅरिओकायनेसिस, त्याच्यामध्ये पण 5 फेज पाहिले होते आपण. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टीलोफेज. We have already seen the mitosis in which we have already discussed about prophase, metaphase, anaphase and telophase. जब हमने माइटोसिस देखा था उसमें हमने पहले ही बोला था किसके बारे में कि कैरियोकाइनेसिस के फेजेस के बारे में. कौन सी फेजेस? तो प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज एंड टीलोफेज. अगर ये मियोसिस 1 है, उसका कैरियोकाइनेसिस 1 है, तो फेजेस के आगे भी क्या लगेगा? 1 लगेगा. म्हणजे या प्रत्येक फेजच्या समोर 1 लागेल. मग पहा आता कोणत्या फेजेस? प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1 अँड टीलोफेज 1. मग कॅरिओकायनेसिस याच्यामध्ये 4 फेजेस. प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1 आणि टीलोफेज 1. मग आता प्रोफेज 1 मध्ये पुन्हा 5 फेजेस. वी हॅव ऑलरेडी डिस्कस अबाउट इट. आपण याच्याबद्दल ऑलरेडी बघितलं आहे. कोणत्या 5 फेजेस पहा? लिप्टोटीन, झायगोटीन, पॅकिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. या आहेत त्याच्यामध्ये 5 फेजेस. ठीक आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे झायगोटीन. लेट्स स्टार्ट द प्रोफेज 1 विथ अवर फर्स्ट फेज लिप्टोटीन. मग आता पहा पहिली फेज लिप्टोटीन. प्रोफेज 1 ची पहिली फेज लिप्टोटीन. मग लिप्टोचा अर्थ होतो थिक. लिप्टो मीन्स थिक. टीनचा अर्थ होतो थ्रेड. टीनचा अर्थ होतो थ्रेड म्हणजे दोरा किंवा धागा. मग जाडसर धाग्यासारखं याच्यात काहीतरी स्ट्रक्चर तयार होते आणि इट इज नथिंग बट इट इज अ क्रोमोझोम. ते काय असते? क्रोमोझोम असते. मग आता नॉर्मल सेल तुम्हाला माहिती आहे, ही आहे आपली नॉर्मल सेल. नॉर्मल सेलच्या आतमध्ये आहे न्यूक्लियस. ठीक आहे. न्यूक्लियसचं हे झालं न्यूक्लियर मेम्ब्रेन. याच्या आतमध्ये असते काय? क्रोमॅटिन मटेरियल, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिओप्लाझम. ठीक आहे. मग याला आपण नाव लिहू पहा नॉर्मल सेल. आपल्याला माहिती आहे ॲनिमल सेल असेल तर ॲनिमल सेलमध्ये एक खास स्ट्रक्चर असते, त्याला आपण म्हणत असतो पहा सेंट्रिओल्स, की जे सेल डिव्हिजनमध्ये मदत करत असतात. मग ही झाली नॉर्मल सेल आपली. काय असते नॉर्मल सेलच्या आतमध्ये? तर हा आहे न्यूक्लियस, हे आहे क्रोमॅटिन मटेरियल, हा आहे न्यूक्लिओलस, हे आहे सेंट्रिओल्स. तर ही आहे आपली नॉर्मल सेल. मग आता या नॉर्मल सेलमध्ये घडणार आहे मिओसिस 1. ठीक आहे. नॉर्मल सेलमध्ये मिओसिस घडेल. डिप्लॉइड सेल आहे आपली. मिओसिस 1 घडेल. मग मिओसिस 1 घडेल तर पहिले काय येईल? कॅरिओकायनेसिस 1. कॅरिओकायनेसिस 1 त्याच्यामध्ये पहिले काय येईल? प्रोफेज 1. प्रोफेज 1 मध्ये पहिले काय येईल? तर लिप्टोटीन. म्हणजे याच्यात पहिले घडेल लिप्टोटीन म्हणजेच प्रोफेज 1.
प्रोफेज 1चा पहिला पार्ट लिप्टोटीन. मग लिप्टोटीन मध्ये काय बदल झाला पहा. सेल मेम्ब्रेन जसेच्या तसंच दिसेल तुम्हाला. सेल मेम्ब्रेन मध्ये कुठलाच इफेक्ट होणार नाही, कुठलाच परिणाम होणार नाही, सेल मेम्ब्रेन मध्ये कुठलाच चेंज होणार नाही. सो लिप्टोटीन, इन लिप्टोटीन व्हॉट हॅपन, लेट्स सी. दिस इज द न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन आपलं. याच्या आतमध्ये आहे न्यूक्लिओलस. आता हे जे क्रोमॅटिन मटेरियल होतं, क्रोमॅटिन मटेरियल म्हणजेच काय, डीएनए. मग डीएनए जर गुंडाळलेला असला तर आपण त्याला म्हणतो क्रोमॅटिन मटेरियल. मग लिप्टोटीनमध्ये काय झालं, लिप्टो म्हणजे थिक, टीन म्हणजे थ्रेड. मग हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे याचे थिन थ्रेड तयार होतात अशा प्रकारे. ठीक आहे. हे असे काही तुकडे तयार होतात डीएनएचे. ठीक आहे. हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे पहा, पहिला बदल काय घडला की हे जे क्रोमॅटिन मटेरियल होतं याचे तुकडे तयार झाले. आणि हे जे तुकडे आहेत यांना काय म्हणायचं आता, क्रोमोझोम. दीज थ्रेड्स आर कॉल्ड क्रोमोझोम. दोन्ही काय आहेत, डीएनएच आहेत. याला आपण म्हटलं क्रोमॅटिन मटेरियल. मग आता क्रोमॅटिन मटेरियलचं रूपांतर कशात झालं, क्रोमोझोम मध्ये झालं. म्हणजे क्रोमॅटिन मटेरियलचे तुकडे झाले. दोन्हीही डीएनएच आहे, डीएनएचे स्वरूप आहेत ते. ठीक आहे. मग काय दिसलं लिप्टोटीन मध्ये पहा. लिप्टोटीन मध्ये काय बदल दिसला, क्रोमॅटिन मटेरियल कन्वर्टेड इनटू क्रोमोझोम. आणि क्रोमोझोम कसे दिसतात, थिक थ्रेड सारखे, जाडसर दोरीसारखे दिसतात ते. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात कसे दिसतात पहा. तर अशा प्रकारे त्यांची अरेंजमेंट झाली. आता ही अरेंजमेंट कुठे पाहायला भेटते, तर बुके मध्ये पाहायला भेटते. बुके पहा, एखाद्याचा बर्थडे असला, एखाद्याची अॅनिव्हर्सरी असली तर आपण काय देत असतो, फ्लावर बुके गिफ्ट देत असतो. मग बुकेट जो असतो, जो बुके असतो फ्लावरचा, तो अशा प्रकारे दिसतो आपल्याला, बुके. बरोबर, फ्लावरचा बुके अशा प्रकारे दिसतो. मग हे क्रोमोझोमची मांडणी कशी झाली, क्रोमोझोमची अरेंजमेंट कशी आहे, जे बुके टाईप अरेंजमेंट. क्रोमोझोम्स आर अरेंज इन अ बुके टाईप. आता या क्रोमोझोमचे जे एंड्स आहेत, या क्रोमोझोमचे एंड्स एका पॉइंटला कॉन्ट्रॅक्ट झालेले दिसतात किंवा कॉन्व्हर्ज झालेले दिसतात. क्रोमोझोमचे एंड्स एका पॉइंटला केंद्रित झालेले दिसतात. मग आता याचे एंड्स कुठे केंद्रित झाले, डायरेक्शन कुठे आहे पहा. तर ज्या डायरेक्शनला सेंट्रिओल आहे त्या डायरेक्शनला क्रोमोझोमचे एंड्स काय झालेले दिसतात, कॉन्व्हर्ज झालेले दिसतात, केंद्रित झालेले दिसतात. मग आता काय बदल घडला पाहायचा, पहिला बदल हा आहे आपला पहिला बदल. क्रोमॅटिन मटेरियल चेंजेस इनटू क्रोमोझोम अँड दिस क्रोमोझोम आर अरेंज इन अ बुकेट फॉर्म. बुकेट फॉर्म सारखे ते दिसतात आपल्याला. डायरेक्शन कुठे आहे पहा. द डायरेक्शन ऑफ कॉन्व्हर्जन्स ऑफ क्रोमोझोम इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंट्रिओल. सेंट्रिओलकडे ते कॉन्व्हर्ज झालेले दिसतात, केंद्रित झालेले दिसतात. हा झाला आपला पहिला बदल. दुसरा बदल की सेंट्रिओल डुप्लिकेट होतात. म्हणजेच दोन सेंट्रिओलचे 4 सेंट्रिओल होत असतात. इथे काय होते, डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल. सेंट्रिओल डबल होतात, त्यांची संख्या वाढते. कितीने वाढते, तर दुप्पट होते. मग यांची संख्या वाढते आणि हे एकमेकांपासून दूर जायला सुरुवात होते. ठीक आहे. ऑलरेडी आपण मायटोसिसमध्ये बघितलं आहे, सेंट्रिओल डिवाइड्स अँड मूव्ह टुवर्ड द अपोजिट पोल. मग दुसरा बदल काय घडला पहा. सेकंड चेंज, सेंट्रिओल्स आर डुप्लिकेटेड. सेंट्रिओल डबल झाले, त्यांची संख्या डबल झाली. सेंट्रिओल्स गेट डुप्लिकेटेड अँड स्टार्ट्स मूव्हिंग टुवर्ड्स द पोल. आता जे पोल आहेत, इकडचा एक पोल असेल, हा एक पोल असेल, त्या दोन पोलकडे सेंट्रिओल काय होतात, एकमेकांपासून दूर जायला सुरुवात होत असते. हा झाला दुसरा बदल. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस हे हळूहळू काय व्हायला लागेल, तर डिसअपियर व्हायला सुरुवात होईल. न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस स्टार्ट्स डिसअपियरिंग. तर हा बदल प्रत्येक फेजमध्ये दिसणारच आहे आपल्याला प्रोफेजच्या, त्याच्यामुळे तो बदल नाही लिहिला तरी चालतो. हे दोनच बदल महत्त्वाचे आहेत.
ठीक आहे. तर हे झालं आपलं लिप्टोटीन. ठीक आहे. लिप्टोटीन नंतर आपण पाहू